मराठा आरक्षणाच्या 50% मर्यादेवर राष्ट्रीय पार्टीचे नेते राहुल गांधी यांनी आम्हाला मतदान करा, मराठा आरक्षणाची 50% मर्यादा तोडून टाकू असे नमूद करीत मराठा आरक्षण किती महत्त्वाचे आहे हे मान्य केले असल्याचे मी स्वागत करतो असे म्हणत याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लढणाऱ्या सर्व राजकीय पक्षांच्या सर्व राजकीय नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा आरक्षण योद्धा विनोद पाटील यांनी माध्यमांद्वारे सरकारला केली आहे। मराठा आरक्षण रद्द करत असताना सुप्रीम कोर्टाने एक मुद्दा मांडला होता, पॉइंट आउट केला होता, 50%ची मर्यादा कोणालाच ओलांडता येणार नाही। या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण रद्द झालं। काल ज्येष्ठ नेते आदरणीय राहुल गांधी निवडणुकीमध्ये उभे राहण्यामागचे आम्हाला मतदान करा, आम्ही याबाबत 50%ची मर्यादा ही तोडून मनोज जरांगे पाटलांनी केलेली त्यांच्या वक्तव्याचं मी स्वागत करतो, परंतु हा राजकीय जुमला नसावा अशी देखील अपेक्षा करतो। ज्या पद्धतीने राहुल गांधींनी राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याने मराठा आरक्षण किती महत्वाचं आहे ही मांडणी केली, त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लढणाऱ्या सर्व राजकीय पक्षाच्या सर्व राजकीय नेत्यांनी भूमिका जाहीर करावी, याच्यावर स्पष्टता असावी। कारण जर 50%ची मर्यादा रद्द झाली तर याचे दोन फायदे मराठा आरक्षणासंदर्भात होऊ शकतात। एक, जी प्रामुख्याने सातत्याने मागणी आहे की मराठा समाजाचा समावेश ओबीसीत करा। जर 50%ची मर्यादा रद्द झाली तर ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढून मराठा आरक्षणाचा सहज समावेश होऊ शकतो। दुसरं, आजपर्यंत सरकारने दिलं, हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, त्या आरक्षणासंदर्भात जरी चर्चा झाली तर 50%चा मुद्दा येणारच आहे। तेव्हा अतिशय महत्वाचं वक्तव्य राहुल गांधींकडनं काल झालेलं आहे। माझ्यासारख्या तरुणाला एकच अपेक्षा आहे की फक्त राजकीय चर्चा नसावी, हे अंमलात यावं, अशीच अपेक्षा आम्हा सर्वांना आहे।